नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण मध्येच गोंधळ सुरू झालेला असतो. तो म्हणजे ईश्वरी आणि अर्णव आता एकत्र येऊ लागलेले आहेत. तर या वल्लरीच्या अंगातली मस्ती काही कमी होत नाहीये. तिने एक वेगळाच डाव टाकायला सुरुवात केलेली आहे आणि फायनली तिने ते संदूक मिळवलेलं आहे आणि त्या संदूकमध्ये असलेले ते फोटो ईश्वरीच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, हे आपण पाहणार आहोत. तर इकडे ईश्वरीला आठवत असतं, गुरुजींनी सांगितलेलं असतं की खरंच लाखात एक जोडी आहे आणि अशी सून मिळणं, अशी जोडी असणं खरंच याआधी कधी घडलेलं नाही आहे. खूप नशीबवान आहात तुम्ही, तुम्हाला एवढी चांगली सून मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टी इथे ईश्वरीला आठवत असतात. ईश्वरीला खूप छान वाटत असतं. आजीने तिला आशीर्वाद दिलेला असतो, भरभरून आशीर्वाद दिलेला असतो सुखी संसारासाठी. आणि मग अर्णव तिथं आलेला असतो. तेव्हा ईश्वरीला म्हणत असतो, मिसिंदर काय झालं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मी खूप खुश आहे. असं म्हणत अर्णवला गोल गोल फिरवत असते, त्याला मिठी मारत असते आणि म्हणत असते, आज मी खूप खुश आहे. आजींनी ना मला नाचून म्हणून स्वीकारलं. खरंच म्हणजे या घरासाठी मी किती योग्य आहे ते आजींनी सांगितलेलं आहे. जो पत्रिकेचा गोंधळ होता तो मिटलेला आहे, असं ईश्वरी इकडे अर्णवला सगळं सांगत असते. आणि अर्णव मात्र ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, खरंच म्हणजे मला ना कळतच नाही आहे की हे सगळं कशामुळं झालेलं आहे आणि काय झालेलं आहे. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर, खरंच मला ना म्हणजे विश्वासच बसत नाही आहे की या गोष्टींना खरं मानू की काय करू. आणि असं म्हणत ईश्वरीने अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते आणि ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते, कारण दोघंही त्यांच्या सुखी संसारामध्ये आता रमू लागलेले असतात. त्या दोघांनाही त्यांचा जो संसार आहे तो हवा हवासा वाटू लागलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने सुद्धा ईश्वरीला जवळ घेतलेला आहे आणि दोघंही खूप खुश आहेत. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत आहे. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो, आता तू एवढी खुश आहे ना, मग तुझ्या डोळ्यात पाणी का आलेलं आहे? काय झालंय, डोळ्यात पाणी कशामुळे आलंय? असं अर्णव तिला बोलत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की सर, हे आनंदाश्रू आहेत. मी खूप खुश आहे ना, मला खूप छान वाटतंय ना, त्याच्यामुळे आलेले हे आनंदाश्रू आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, असं आहे का? कारण अर्णवला असं वाटत असतं की मिसिंदरला काय झालं अचानक, म्हणजे मिसिंदर रडते का? एवढं छान सगळं घडलेलं आहे आणि तरीही मिसिंदर का रडते, असं अर्णवला वाटत असतं. आणि अर्णवने एका सेकंदात सांगितलेलं, अर्णवला तिने एका सेकंदात सांगितलेलं असतं की आनंदाश्रू आहेत. मग एवढी खुश झालेली ईश्वरी जेव्हा अर्णवसोबत बोलत असते तेव्हा म्हणत असते की खरंच खूप भारी वाटत आहे. तेवढ्यातच शिर्केंचा फोन येतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की मला आता ईश्वरीला अर्णव सांगतो की मला आता जावं लागणार आहे, कारण शिर्केंचा फोन आलेला असतो. आणि ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणते की ठीक आहे, कारण अर्णव आणि ईश्वरी दोघंही खूप अंडरस्टँडिंग आहेत, एकमेकांना छान समजून घेतात. त्यांच्यामधली जी भांडणं आहेत ना, ती जास्त काळ राहू शकत नाहीत. अशा पद्धतीची ही जोडी आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीच्या डोक्यात प्लॅन शिजत असतो. वल्लरी म्हणत असते की हीच गोष्ट मला नको होती. आता ही ओल्ड लेडी जी आहे ती फक्त यांच्याच दोघांचा जप करत राहणार आणि ईश्वरी किती चांगली आहे हे वारंवार ऐकवणार आहे. ही गोष्ट मला नको होती आणि आता मी काय करू? मला काही करून तो बॉक्स त्या नम्रताकडे जो आहे तो मला मिळवावा लागणार आहे. हा विचार इकडे वल्लरीच्या डोक्यात सुरू असतो. अर्णव आता ऑफिसला निघून जातो, त्याला इम्पॉर्टंट काम आलेलं असतं. मग ईश्वरीसुद्धा आता देवाच्या जवळ येते, बाप्पाचे आभार मानू लागते. गणू बाप्पा, खरंच आज तुझ्यामुळं किती मोठं मोठं टेन्शन दूर झालेलं आहे, असं ती गणू बाप्पाला सांगत असते. आज आजींनी मला स्वीकारलेलं आहे, माझा नातसून म्हणून स्वीकार केलेला आहे. ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे, असं इकडे इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मामा तिथं आलेले असतात आणि मामा वल्लरीला म्हणत असतात, काय झालं? बघितलं ना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हा सगळा गोंधळ तू तर केलेला नव्हता ना पत्रिकेचा. तेव्हा वल्लरी म्हणत असते की नाही, मी का करेल हे सगळं आणि मला गरज काय हे सगळं करायची, असं स्वतःहूनच आता बोलून स्वतःची बाजू सेफ करण्याचा ही वल्लरी जी आहे ती प्रयत्न करत असते. खरं तर या गोष्टी तिने आणि लावण्या या दोघींनी मिळून केलेल्या आहेत, पण वल्लरी मात्र याच्यामध्ये पकडली जाणार यामध्ये काही शंका नसते. तेव्हा ती म्हणत असते की बघूया, लवकरच तुमची लाडकी ईश्वरी ना आहे ना ती घराबाहेर असेल, कारण काहीही झालं तरीही हे सगळं खोटं आहे, हे सगळं नाटक आहे, हे काय जास्त दिवस टिकत नसतं.
असं ती सांगू लागते. तेव्हा मामा म्हणतात की असं काय आहे तुझ्याकडे, एवढे कॉन्फिडेंटली तू बोलते, म्हणजे विचार कर ना, आईने आता ईश्वरीला स्वीकारले, घरातली नातसून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि तिचं कौतुकही केलेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, बघा येत्या 8 दिवसातच ईश्वरी घराच्या बाहेर असेल. आणि तेव्हा मामा विचार करू लागतो की असं काय आहे त्या पेटीमध्ये, जी पेटी ही एवढी शोधायला मागे लागलेली आहे, ती पेटीच आहे का या सगळ्याचं कारण? आणि आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वल्लरीमुळेच घडल्या नाही आहेत ना, असं मामांना वाटू लागतं. तेव्हा मामा मात्र शांत होतात. ते म्हणत असतात की नाही, मलाच आता विचार करावा लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागणार आहेत. इकडे आजी हातामध्ये फोटो घेऊन असते, तो म्हणजे सात्विकाचा. ती म्हणत असते की खरंच माझ्याकडनं चूक झाली गं, त्या पत्रिकेच्या नादामध्ये मी त्या मुलीला किती दुखावलं याचा विचारच केला नाही आहे. खरंच माझ्याकडून चूक झाली, तू असायला पाहिजे होती. तुझी नातसून खरंच खूप गुणी आहे, सगळ्यांना जपणारी आहे, सगळ्यांची मनं जपणारी आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी आहे, असं इकडे आजी सांगत असते. तेवढ्यातच अंजली तिथं आलेली असते. ती म्हणत असते की आजी आता रडू नकोस ना, सगळं व्यवस्थित होतं आहे, अजिबात काळजी करू नको. तेव्हा आजी म्हणते की सात्विका असायला पाहिजे होती गं. तेव्हा अंजली म्हणते, हो ना आजी, असा एक दिवस आला आणि त्या क्षणामध्ये सगळं बदलून गेलं. कळलंच नाही आहे की हे सगळं काय झालं आणि कशामुळे झालं. या सगळ्याला जबाबदार तरी कोणाला धरायचं? आणि ती बाई कोण होती, ती बाई काय माहिती. ती तिच्या आयुष्यामध्ये ना कधी सुखी असणार आहे. मला माहिती आहे ती आली काय, तुमचं आयुष्य उधळलं काय आणि ती निघून काय गेली, असं या दोघींचं बोलणं झालेलं असतं. तेवढ्यातच ईश्वरी तिथं आलेली असते. आजी म्हणतात की ईश्वरी ये की गं, काय झालं, असं म्हणून ईश्वरीला त्या बोलवतात. आता ईश्वरीला स्वतःच्या तोंडाने आजी कौतुक करत आहेत ही गोष्ट ऐकून खरं तर खूप छान वाटलेलं असतं. कारण आजी इतके दिवस ईश्वरीला कधीच मानत नव्हत्या, ईश्वरीला त्या चुकीचं समजायच्या. पण आज मात्र आजींनी स्वतःहून ईश्वरीला आपलं मानलेलं असतं, ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं. त्या ईश्वरीला म्हणत असतात की काळजी करू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आजी नका काळजी करू, ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण बदलू शकत नाही ना, काहीही झालं तरीही आत्ता ही गोष्ट अशी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, असं म्हणत ती आजींची समजूत घालते. तेव्हा आता जे घडलं आहे ते घडलं आहे. आजींच्या हातात सात्विकाचा फोटो असतो. मग अंजली त्या फोटोकडे पाहत असते, तीसुद्धा रडत असते. त्या दोघींनाही ईश्वरी समजू लागते की प्लीज रडू नका, सगळं नीट होणार आहे, असं ईश्वरी त्यांना तेवढा विश्वास देत असते. तेव्हा आजी म्हणत असते की हो, काय त्या बाईनं केलं होतं काय माहिती, माझ्या मुलीच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं झालं आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त ती बाई जबाबदार आहे. ती माझ्या मुलीच्या आयुष्यात का आली आणि कशामुळं, कोणी तिला सांगितलं होतं, का माझ्या मुलीच्या आयुष्याचं तिने वाटोळं केलेलं आहे. आजींना या गोष्टीचा त्रास होत असतो आणि ईश्वरी समजत असते. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुप्रिया आता निघालेली असते. तेव्हा नमू म्हणत असते की आई किती वेळ लागणार आहे. तेव्हा ती म्हणते की अगं 3-4 तास लागतील, आता ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे, आम्ही निघतो आता, काळजी करू नको, सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित होईल. आणि आत्या एका एक्झिबिशनसाठी गेले, ती पण येईल थोड्या वेळात, काळजी करू नकोस. आता असं सुप्रिया समजत असते आणि मग बाबासुद्धा हसत असतात. बाबांमध्ये सुद्धा आता बदल होत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मग सगळं व्यवस्थित घेतलं आहे का, असं विचारलं जातं. तेव्हा मात्र सुप्रिया सांगते की हो. मग आता ते दोघं बाहेर पडलेले असतात. तोपर्यंत इकडे आकाशचा फोन आलेला असतो. आकाशने हे सांगायला फोन केलेला असतो की आजीने ईश्वरीचा स्वीकार केलेला आहे आणि आता आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. तो पत्रिकेचा गोंधळ होता ना, तो मिटलेला आहे. तेव्हा मला तुला भेटायचं आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा नम्रता म्हणते की मला आता घरातून बाहेर नाही पडता येणार आहे, आई बाबा आता हॉस्पिटलला गेले, त्यांना 3-4 तास तरी लागतील. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला ना बाहेर नाही येत आणि आत्ता पण एक्झिबिशनसाठी गेली. आता हे ऐकल्यानंतर मात्र आकाश मात्र खुश झालेला असतो. आकाशच्या डोक्यात विचार सुरू असतो की चला आपण जाऊया का नम्रताकडे, हा विचार तो करत असतो. आणि तेव्हा मात्र नम्रता त्याच्याशी बोलत आहे आणि आकाशसुद्धा तेवढाच खुश आहे. आकाश म्हणतो की चालेल आणि मग नम्रता फोन ठेवते. पण नेमकं त्यांचं जे बोलणं चालू असतं ते मात्र वल्लरी ऐकत असते. आता 3-4 तास आईबाबा येणार नाही आहेत, ती आत्या पण घरी नाही आहे आणि नम्रता एकटीच घरी आहे, म्हणजे मला ह्याच संधीचा फायदा घेतला पाहिजे. त्या नम्रतेला गुंडाळणं माझ्यासाठी खरंच खूप सोपं आहे, तिला मी इझिली गुंडाळू शकेन, त्यामुळं मला आता जावं लागेल. हा विचार इकडे वल्लरीच्या डोक्यात सुरू असतो. एकदा का माझ्या हातात ते संदूक आलं की बरोबर मी यांची वाट लावणार आहे, हा विचार आता वल्लरीने सुरू केलेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं आकाश म्हणत असतो की काळजी करू नकोस. अगं होईल खरंच ना, म्हणजे आम्हाला पण सगळ्यांना खूप छान वाटलेलं आहे, कारण आजीने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहे आणि त्याचबरोबर
इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की चला आता मी जाऊन ते माझी पेटी आहे ती घेते, माझे निगेटिव्ह एकदा मला मिळाले की मग झालं. म्हणजे तिला पेटीची पण काही गरज नाही आहे, त्यातमध्ये असलेल्या ज्या निगेटिव्ह आहेत त्या निगेटिव्ह तिला हव्या आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती विचार करते की नाही बरोबर आहे, या सगळं सगळं जे काय आहे ते आता मला मिळवावंच लागणार आहे, तरच मी या ईश्वरीची वाट लावू शकेल, अन्यथा ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड होऊन बसतील असा विचार सुरू झालेला असतो. इकडे अंजलीने आता राकेशला फोन केलेला असतो. राकेश जो आहे तो बाहेर गेलेला आहे, म्हणजेच त्याला फार्म हाऊसवरती ठेवलेला आहे अंजलीने. तेव्हा राकेशला ती सांगू लागते की अहो मी ना त्या देशमाने ॲडव्होकेट देशमाने आहे ना त्यांचा तुम्हाला नंबर देते, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. मला चिंटूने सांगितले की ती केस तिकडे द्या. तेव्हा राकेश म्हणू लागतो मग काय झालं पुढे. तेव्हा राकेशला अंजली सांगू लागते की मला काय माहिती आहे म्हणायचं माहिती आहे का, मग पैसे द्यायचा प्रश्नच येणार नाही आहे आणि तुम्हाला एवढं घाबरून राहायची गरजच नाही आहे. इकडे राकेश मात्र म्हणत असतो की अगं अंजली तुझ्या लक्षात येतं आहे का काय झालं आहे ते, अगं त्या माणसाचे पैसे तर आपल्याला द्यावेच लागणार आहेत ना, मी तुला म्हटलं होतं ना. तेव्हा ती म्हणते अहो कसे द्यावे लागतील, कारण पैशांचा प्रश्न तर मिटलाच ना, कारण तुम्ही बघा ना आपण ठरवलं होतं ना त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे. उलट आपण त्या माणसाला पैसे द्यायची वगैरे काहीच गरज नाही आहे असं इकडे अंजली सांगत असते. आता मात्र राकेश चिडलेला असतो. राकेश म्हणतो की हे सगळं कोणी केलं, म्हणजे ही आयडिया कोणी दिली. तेव्हा ती सांगते की चिंटूने दिली आणि त्यानंतर ईश्वरीने पण सांगितलं की हो बरोबर आहे असं ती सांगू लागते. आता मात्र तिच्या या वागण्याचा राकेशला खरं तर खूप राग आलेला असतो. राकेशला ही गोष्ट अजिबात पटत नसते. या सगळ्यामुळं त्याची चिडचिड होत असते. तो म्हणत असतो की नाही मला ना ह्या सगळ्याचा मार्ग काढायला पाहिजे आणि ही आयडिया जर ईश्वरीने दिलेली असेल तरीही मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे असं इकडे अंजलीच्या बाबतीत तो बोलत असतो. त्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अंजलीकडून पैसे उकळायलाच पाहिजेत काही करून. मग तो अंजलीला म्हणतो की अगं मी काल आलो इथं, मलाही एकटं एकटं वाटतंय, तूही ये ना फार्म हाऊसला, म्हणजे आपण दोघंजण एकत्र वेळ घालूया. खरं तर हा प्लॅन त्याने पैसे उकळण्यासाठी करत आहे. काही थोडेफार पैसे मिळाले तर बरं होईल आणि हे थोडेफार पैसे मिळालेले त्या दाद्याच्या तोंडावर मारता येतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असा त्याचा प्लॅन ठरलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी. ईश्वरी आता किचनमध्ये असते आणि तेवढ्यात अर्णव तिथं आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही तर ऑफिसला गेला होता आणि इथे कसं आलेला आहात. तेव्हा तो म्हणतो की तू जिथं आहेस तिथं मी आहे असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्याच वेळेस आता या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि मग मात्र तिथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही, म्हणजे ईश्वरीला भास होऊ लागलेले आहेत. ईश्वरीला असे भास होत आहेत की आजूबाजूला तिच्या अर्णव आहे. त्यानंतर ईश्वरी कपडे घेऊन येते तेव्हा तिथेही तिला अर्णव बसलेला दिसतो सोप्यावरती. तेव्हा ती म्हणते आता इथे पण तुम्हीच आहात का, आणि मग अर्णवला बोलू लागते. तेव्हा तिला कळतं की हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय चाललं ईश्वरी, अगं तुझ्या मनात आहे तर बोलून टाकायचंच ना, तुझ्या मनात ज्या भावना आहेत त्या बोलून मोकळं व्हायचं. ईश्वरी म्हणत असते पण कशा बोलणार ना मी माझ्या मनातल्या भावना, कारण माझ्या मनातल्या भावना मांडण्यासाठी मला विचार करावा लागणार आहे आणि मग तो वेळ मला हवा आहे. आणि अर्णव तिथून गायब झालेला असतो. ईश्वरीला आता सगळीकडे, म्हणजे घरामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त अर्णवच दिसत असतो. म्हणजेच तिला आता अर्णवचे भास होऊ लागलेले आहेत. त्यानंतर आता ती कपडे गोळा करण्यासाठी चाललेली असते, कपडे वाळत टाकण्यासाठी जात असते. तिथं गेल्यानंतर पण पुन्हा तिला तिथं अर्णवच दिसू लागतो. अर्णवला तिथे पाहून खरं तर तिलाही आता पण पुन्हा धक्का बसलेला असतो. अर्णवने येऊन पाठीमागून तिला मिठी मारलेली असते आणि अर्णव तिला म्हणत असतो की मिस इंदोर काय होतं आहे. तेव्हा ती म्हणते काय आहे अर्णव सर, काय चाललं आहे तुमचं हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला माहिती आहे ना की तू प्रेमात पडलीस माझ्या, मग काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत ते दोघंही एकमेकांशी बोलत असतात. ईश्वरीला मात्र खूप भारी वाटत असतं. फायनली तिला असं वाटत असतं की अर्णव सर माझ्या आजूबाजूला आहेत आणि या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो आणि ती खुश होत असते. ती म्हणत असते की आता लवकरात लवकर मला अर्णव सरांना प्रपोज केलंच पाहिजे. अर्णव सगळीकडे तिला दिसू लागला आहे, सगळीकडे भास होत आहेत आणि मग मात्र काहीही झालं तरीही आता अर्णव सरांशिवाय मी नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. आणि त्याच वेळी इकडे आता अर्णव आणि ईश्वरी
दोघंही आता एकत्र येणार असतात. ईश्वरीने अर्णवला प्रपोज करायची तयारी केलेली असते. घरामध्ये सुंदर असं रूममध्ये डेकोरेशन केलेलं असतं, छान अशी साडी नेसलेली असते आणि अर्णवला तिने बोलावून घेतलेलं असतं आणि ठरवलेलं असतं की आता अर्णवला आपण प्रपोज करून टाकायचं. आणि मग मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ईश्वरी त्या पद्धतीने सगळं प्लॅन केलेलं असतं. ती म्हणत असते अर्णव सर आले की मी म्हणणार सरप्राईज आणि अलगद हे ओढणार आणि बरोबर तिने ते ओढते आणि त्यातून गुलाबाच्या पाकळ्या पडतात आणि त्याचबरोबर काही फोटो खाली पडतात. ते पाहून तर ईश्वरीला धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि हे फोटो असे का खाली पडले आणि माझी आई म्हणजे अर्णव सरांची आई जाण्यामागे माझी आई जबाबदार आहे. हे आता ईश्वरीला कळलेलं आहे. तेवढ्यात अर्णव आला आहे आणि तो विचारू लागतो की काय झालं मी सिंदूर, काय काम होतं आणि त्यालाही धक्का बसलेला आहे.